सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले विधान म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान आहे। निवडणुका आल्या की पैसा फेको तमाशा देखो असा भारतीय जनता पक्षावर आरोप करत असताना सपकाळ प्रभावाच्या वैफल्यग्रस्त मानसिकतेत हे विसरले की जनता विवेक बुद्धीला स्मरून मतदान करत असते। भारतीय जनता पक्षाला मतदान करणारे मतदार विकले गेले असं म्हणणाऱ्या सपकाळांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। मतदारांना विकाऊ म्हणणाऱ्या सपकाळ यांना चोख उत्तर महाराष्ट्राची जनता देईल आणि या निवडणुकीत काँग्रेसला गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही असे सहमुख्य प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र अजित चव्हाण यांनी म्हटलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आपल्या अनाकलनीय विधानांकरता खूप प्रसिद्ध आहेत। राजकीय टीका आम्ही समजू शकतो, परंतु मतदारांचा या निवडणुकीच्या निमित्तानं हर्षवर्धन सपकाळ यांनी जो अपमान केलेला आहे त्याचा बदला महाराष्ट्रामधले मतदार नक्की घेतील। भारतीय जनता पक्ष निवडणूक आल्या की पैसा फेको तमाशा देखो अशा पद्धतीचा हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान म्हणजे महाराष्ट्रामधल्या जनतेला, ज्या जनतेचा लोकशाहीवरती विश्वास आहे, मतदान प्रक्रियेवरती विश्वास आहे, या जनतेचा एक प्रकारे केलेला अपमान हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्राची जनता निश्चितपणे याचं चोख उत्तर आपल्याला देईल। परंतु ज्या पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ हे विधानं करत असतात ते पाहता त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। एकूण या सगळ्या प्रक्रियेवरती संशय आधीच व्यक्त करून झालेला असताना आता थेट मतदारांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून केलेलं मतदान हे पैसे घेऊन विकलं जातं अशा पद्धतीचा आरोप हर्षवर्धन सपकाळ करत असतील तर सातत्याच्या पराभवाच्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतनं त्यांनी हे केलेलं आहे असं निश्चितपणे म्हणता येईल आणि काँग्रेसला पुन्हा एकदा या निवडणुकीत मतदार गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।